धम्मपद सहस्रवग्गो. अनर्थ पुच्छक ब्राह्मणाची कथा. अनर्थ पुच्छक ब्राह्मणाची कथा. स्वतःवर विजय प्राप्त करा. स्थळ आहे जेतवन श्रावस्ती. आता हवे जितं सेयो याचायं इतरा पजा अत्तदत्तन्तस्स पोसंस नित्यं संयंतचारिनो. अर्थ असा आहे, इतर लोकांवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे, स्वतःला जिंकणे अधिक श्रेयस्कर आहे. त्यासाठी सदैव संयम असणे आवश्यक आहे. कथा अशी आहे, एक अनर्थ पुच्छक नावाचा ब्राह्मण राहत होता. एक अनर्थ पुच्छक नावाचा ब्राह्मण राहत होता. तो जुगार खेळून आपली उपजीविका करीत असायचा. एकदा त्याच्या मनात विचार आला की सम्यक संबुद्ध फक्त मानव प्राण्यांच्या कल्याणाचाच विचार करतात की त्यांचे अकल्याण कशात आहे याचाही विचार करतात. हे त्यांनाच विचारावे म्हणून तो तथागताकडे गेला. तेथे गेल्यावर त्यांना वंदन केले आणि त्यांच्या मनातील शंका त्यांना विचारली. भगवान, आपण ज्या गोष्टी मानव कल्याणाच्या आहेत त्याच जाणता की अहिताच्याही गोष्टीची आपणास जाणीव आहे? भगवान, आपण ज्या गोष्टी मानव कल्याणाच्या आहेत त्याच जाणता की अहिताच्याही गोष्टींची आपणास जाणीव आहे? अनर्थ पुच्छकाच्या प्रश्नाला उत्तर देताना तथागत म्हणाले, अनर्थ पुच्छका, मी फक्त मानवाच्या हिताच्या गोष्टीच जाणत नाही, तर अहिताच्याही गोष्टी मला ज्ञात आहे. त्यावर मनुष्याचे अहित अमंगल कशाने होते हे जाणण्याची माझी जिज्ञासा आहे. कृपा करून मला याबाबतीत मार्गदर्शन करावे अशी त्याने विनंती केली. तेव्हा तथागतांनी पुढील गोष्टी केल्याने मनुष्याची हानी होते असे प्रतिपादन केले. कुठल्या गोष्टीची हानी होते म्हणते भगवंत? सूर्योदयानंतरही झोपून राहणे. आता सूर्य उगवला, झोपून राहणे, मग तब्येत खराब होते. मग आता मी सांगतो बापा, ऐका. सूर्योदयानंतर भगवंत म्हणतात, मी नाही म्हणत, माय नको ऐका तुम्ही, मी काय, माय आवाज आहे फक्त. भगवंत म्हणतात का ज्या गोष्टीनं मनुष्याची हानी होते तेव्हा तथागतांनी पुढील गोष्ट केल्याने मनुष्याची हानी होते असे प्रतिपादन केले. कशामुळे हानी होते? पहिलं, सूर्योदयानंतरही झोपून राहणे. 2, नेहमी आळसात राहणे. उद्या पाहू, आज नाही फिरायला जाऊ, उद्या जाऊ. नेहमी आळसात राहणे. 2, निष्ठुरतेने किंवा क्रूरतेने इतरांशी वागणे. मादक पदार्थाचे सेवन करणे, ज्यामुळे तो नशेत राहून अनेक चुका करतो व चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. मग शोक करते बा, चांगल्या गोष्टी स्वीकारत नाही, आहे का नाही? आईबाबा म्हणतात, बाबू सोड ना राजा, सोड, चांगलं आहे, सोडून टाक, नाही ऐकत. आणि चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, मग तो त्याच्यामुळे त्याची हानी होते. अवेळी म्हणजे रात्री अपरात्री एकट्यानेच रस्त्याने फिरणे किंवा एकट्यानेच दूरच्या प्रवासात जाणे. एकट्यानेच रस्त्याने फिरणे आणि एकट्यानेच दूरच्या प्रवासात जाणे यानं माणसाची हानी होते म्हणते भगवंत. त्यानंतर परस्त्रीसोबत दुर्व्यवहार करण्याची अभिलाषा बाळगणे.
या 6 गोष्टीमुळे माणसाचे अत्यंत नुकसान होते, म्हणजेच या गोष्टी मानवाच्या अकल्याणाच्या आहेत. बघा, अकल्याणाच्या म्हणते भगवंत, याच्यापासून म्हणते सावध राहा म्हणते भगवंत. यानं माणसाची हानी होते या 6 गोष्टीपासून. म्हणून ह्या गोष्टीपासून जर माणूस दूर राहिला तर त्याचं आरोग्य चांगलं राहते, व्यवस्था चांगली राहते, सगळं व्यवस्थित राहते. तर ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. आणि जेव्हा आपण जर समजा दूर कुठं गेलो बी असून तर त्यामध्ये तिथं तुमच्या गावाची ओळखी असली पाहिजे, तिथंच जायचं. जर गेले समजा कोणी तिथं ओळखीचा तिथंच जा लागते. जर तो तिथं गेला तर अनोळखी ठिकाणी गेला तर हानी होण्याची शक्यता राहते. तर जिथं ओळखी आहे त्याच ठिकाणी जाणे योग्य राहते, ते दिवसाने, रात्री नाही, दिवसानं. आणि रात्रीचं फिरू नये म्हणते. अवेळी म्हणजे रात्री अपरात्री एकट्यानेच रस्त्याने फिरणे किंवा एकट्यानेच दूरचा प्रवासात जाणे रात्री घातक आहे. तर रात्री तर करूच नाही एकट्याने प्रवास. जमेल तोवर दिवसाचा आपला प्रवास करायचा आणि जिथं ओळखीचं आहे तिथंच जायचं. तशा प्रकारे मग सुरक्षित राहते माणूस, नाही तर मग हानी होते. तर ह्या बाबी आपण समजून घ्यायचा. या 6 गोष्टीमुळे माणसाचे अत्यंत नुकसान होते, म्हणजेच या गोष्टी मानवाच्या अकल्याणाच्या आहेत. तथागतांनी दिलेल्या उत्तराने त्याच्या शंकाचे निवारण झाले आणि त्याच्या धम्म श्रद्धा निर्माण झाली. अनर्थ पुच्छकाच्या उपजीविकेचे साधन जुगार असल्याचे तथागतांना जेव्हा समजले तेव्हा ते त्याला म्हणाले, जुगारात जिंकणे हा खरा विजय नाही, दुसऱ्यांना जिंकणे ही महत्त्वाची गोष्ट नाही, स्वतःला जिंकणे ही महत्त्वाची बाब होय. जो स्वतःमधील विकारांवर विजय प्राप्त करतो त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. या सर्व गोष्टी अनर्थपुच्छकाला समजावून सांगताना तथागतांनी वरील गाथा उच्चारली. स्वतःवर विजय. स्वतःवर विजय म्हणजे असा एखाद्यानं तलवार काढली आणि त्याला माराली, त्यानं आवरली, तिथं राग आवरला, नाही मारली, जिंकला तो. त्यानं हिंसा होण्यापासून स्वतःला थांबवलं. मग अशा विकार कुठलाही म्हणा ज्याच्यापाशी नियंत्रणाचा धागा आहे, नियंत्रण धागा तो जरी असन लय मोठी गोष्ट आहे, मग त्याला वाढवायचं हळूहळू. 2 धागे, 3 धागे, 4 धागे, 5 धागे पूर्ण बांधून टाकायचं त्याला, मग तो जातच नाही. ते ही धम्म शिकवते. म्हणून त्या सगळ्या गोष्टीवर काही माणसाचं असं नियंत्रण असलं पाहिजे. म्हणून स्वतःला त्याच्यावरूनच काही माणसाचा विजय होते, त्यामधूनच विजय होते माणसाचा. स्वतःला जिंकणे, स्वतःला आवरणे, स्वतःला त्या आवरण्यामध्ये मजबूत करणे, तरच तुम्ही त्याला जिंकू शकता. स्वतःला जग जिंकणं सोपं आहे, स्वतःला जिंकणं कठीण आहे. राजे महाराजे मोठे मोठे बर्बाद झाले ना, त्या विकारामुळे बर्बाद झाले, मोहात पडले, झाले बर्बाद. हारला राज्य, दुसऱ्या राज्यानं कब्जा केला, तो आला त्याच्या दुसऱ्यानं कब्जा केला. सगळे महाराजे राजे जुन्या इतिहासामध्ये पाहतो मी, राजे महाराजे बर्बाद झाले ना, आता त्याचं अस्तित्वही नाही आहे, संपले ते. कारण त्याच्याविषयी विकार होते, अलग अलग प्रकारचे विकार नष्ट झाले, संपले. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्यापाशी एवढी मोठी ताकद दिलेली आहे. काय ताकदीचा आपल्याला इस्तेमाल करता आला पाहिजे. धम्माची ताकद जगातल्या सगळ्या ताकदीपेक्षा मूल्यवान ताकद आहे. धम्म बडा बलवान, हे समजूनच नाही राहिलं आपल्याला. धम्माची ताकद ही जगातली सगळ्यात मोठी ताकद आहे. त्या जिममध्ये बॉडी बनवली का जी ताकद भेटते, मग तो 50 किलोचं पोतं उचलते, 60 किलोचं पोतं उचलते, 100 किलोचं पोतं उचलते. त्या ताकदीपेक्षा असे लाखो हजारो असं असंख्य अरबोचं वजन जो उचलू शकते तो धम्म आहे. धम्माशिवाय जगातली ताकद कोणतीच नाही. धम्म सगळ्यात मोठी ताकद आहे. तुम्ही असे कितीक वजन उचलू शकता धम्माच्या ताकदीनं, इतकं बल ह्या धम्मात आहे. हेच तर समजून घ्यायचं आहे का धम्माचं बल कसं आहे बा, हेच तर जाणायचं आहे. म्हणून काही हारून राहिले. लावली का कोणी नालीत पडते, कोणी लोळते, कोणी रडते. त्यानं काय करलं, त्यानं ते प्याण्याची कोशिश केली. मी 2 पेतो, मी 3, मी 4.
मायापाशी लय पावर आहे, त्याच्यामध्ये गुरफुटले ते आणि त्याला त्याची हानी होऊ राहिली, स्वतःला नाही जिंकलं ते ना. आणि म्हणून का नाही त्या हानीला थांबवायचं असेल तर धम्माच्या तत्वामध्ये तुम्हाला पारंगत व्हावं लागेल, धम्माच्या ज्याने पुढं जावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःला जिंकण्याचा प्रयत्न करता तेव्हाच विजय होता. तात्पर्य, या सर्व गोष्टी अनर्थ पुच्छकाला समजावून सांगताना तथागतांनी वरील गाथा उच्चारली होती. तात्पर्य, दुसऱ्यांना जिंकणे फार सोपे आहे, परंतु आपल्या मनातील विकारांना जिंकणे अतिशय कठीण असते. म्हणून दुसऱ्यावर विजय मिळवण्यापेक्षा आपल्यावर विजय मिळवावा. म्हणून म्हटलं आहे का दुसऱ्यावर विजय मिळवल्यापेक्षा स्वतःला जिंका. पहिले स्वतःला जिंकले का तुम्ही योद्धा झाले. आणि भगवान बुद्धांनी का नाही 2500 वर्ष अगोदर तेच केलं का त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं त्यांनी स्वतःला जिंकलं. अगोदर स्वतःच्या जे मार सेना जे त्याच्या अंगामध्ये होत्या त्या सगळ्या नष्ट करून टाकल्या. दुःखाचे मूळ कारण तृष्णा, भगवंतांनी सगळ्या तृष्णा नष्ट करून टाकल्या. याचा मतलब हे नाही का ते कमजोर झाले तृष्णा म्हणजे त्यांनी ते सगळे राक्षसच मारून टाकले आणि ते धम्माचं बल त्यांनी सर्वत्र व्यापक असं प्राप्त केलं, जगातलं सगळ्यात ताकदवर बल. आणि त्या बलाने त्यांनी जगाचा उद्धार केला. आणि तुम्ही पण ते बल प्राप्त कराल आणि जगाचा उद्धार कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.